नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे आता तुमच्यासाठी 2025 मध्ये नवीन 2 योजना आणल्या आहेत। यामधील एका योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहेत, तर दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। जशी पेन्शन मिळते तशाच प्रकारे आता तुम्हाला रेशन कार्डाच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत। तसेच यामध्ये अजून पण काही योजना आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये देखील मिळणार आहेत। तसेच अनेक मोठे लाभ देखील मिळणार आहेत। तर ते कोणते लाभ असणार आहेत आणि कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत, यासाठी कोणकोणत्या अटी असणार आहेत, पात्रता कोणती असणार आहे आणि कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज कुठे भरावा लागणार आहे, तुम्हाला जर हे 10,000 रुपये एका योजनेतून आणि 5,000 रुपये अजून एका योजनेतून पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून या 2 नवीन योजनेतून हे पैसे दिले जाणार आहेत। यामधून पहिला लाभ असा आहे की पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर महिलांना तुमच्यासाठी महिन्याला 10,000 रुपये मिळणारी एक नवीन योजना आली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता आहात आणि त्यामुळे रेशन कार्ड धारक महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे घेतले असेल तर आता या नवीन योजनेसाठी तुम्ही पात्र आहात हे लक्षात ठेवा। आता या योजनेमध्ये माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये मिळणारच आहेत आणि अजून एका योजनेतून 5,000 रुपये सुद्धा टोटल 15,000 रुपये मिळणार आहेत। यासाठी तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे। तुमच्या घरामध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी कोणतेही रेशन कार्ड असेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये मिळू शकतात। रेशन कार्ड च्या माध्यमातून राज्यातील 2,70,00,000 महिलांना आता या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये देण्यात येणार आहेत। तसेच अजून एका नवीन योजने माध्यमातून 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहिणीचे हप्ते घेतले असाल तुमच्यासाठी आहे अत्यंत मोठा लाभ आता लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। कालच मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार तसेच एकनाथ शिंदे या तिघांमध्ये एक मोठी बैठक झाली होती। या बैठकीमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ देण्याचे घोषित केले आहे। त्यामुळे यांच्यामध्ये एक पात्रता अशी पण ठेवली आहे की तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एखादा तर हप्ता घेतलेलाच पाहिजे। तर तुम्ही आधी लाडकी बहिणीचा हप्ता घेतला असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। त्यामुळे तुम्हाला जर 10,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। महिलांसाठी अतिशय आनंदाची 2 नवीन योजना आता आलेल्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला एका नवीन योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये देखील मिळणार आहेत। तसेच यामध्ये अजून एक नवीन योजना आलेली आहे, त्या माध्यमातून तुम्हाला 5,000 रुपये देखील मिळणार आहेत। या नवीन आलेल्या योजनेच्या विषयी तुम्हाला काही कल्पना नसल्याने तुम्हाला हा लाभ घेण्याचे काही माहिती नाहीये। त्यामुळे कालच मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली आणि सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल एक नवीन सूचना पण दिली आहे की ज्यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता 10,000 रुपये चा लाभ पण देण्यात यावा आणि अजून एका नवीन योजने माध्यमातून तुम्हाला 5,000 रुपये देखील लाभ देण्यात यावा। परंतु काही पात्रता यासाठी ठेवल्या आहेत। त्यातील पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलाच पाहिजे। तसेच तुमचे जे उत्पन्न आहे ते वर्षाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच पाहिजे। तसेच लाडक्या बहिणींनो, आता यामध्ये तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नसायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये जर सरकारी पेन्शन कोण घेत असेल तर ते घेत नसायला हवे। जवळपास लाडक्या बहिणींसाठी जे काय पात्र आहे तर ती या योजनेसाठी असणार आहे। तर अशी महत्त्वाची योजना कोणत्या असणार आहेत सर्वांनी बघा। याचे अर्ज सुटले आहेत। तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे। लगेचच तुम्हाला
हा 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना अशा पण आहेत त्यांना 5,000 रुपये देखील मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता या योजनेसाठी महत्त्वाची एक जी कागदपत्रे लागणार आहे त्या कागदपत्रांची नावे तुम्हाला मी सांगणारच आहे। त्यामुळे तुम्हाला जे येत्या 10 दिवसामध्ये हा अर्ज भरून द्यायचा आहे यासाठी महत्त्वाची 7 कागदपत्रे तयार ठेवायची आहे। ही जर कागदपत्रे नसतील तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही। त्यामुळे कोणती कागदपत्रे यासाठी लागणार असणार आहे ही तुम्हाला कोणत्या 2 नवीन योजनांसाठी आलेली आहेत ते बघा। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील 3,60,00,000 रेशन कार्ड धारकांसाठी राज्यातील 3,60,00,000 रेशन कार्ड धारकांसाठी आणल्या आहेत 2 नवीन योजनांच्या माध्यमातून। आता 10,000 एका नवीन योजनेतून आणि एक नवीन योजनेतून 5,000 रुपये दिले जाणार आहेत। सर्वांसाठी महत्त्वाचीच लाडकी बहीण नवीन योजनेतून 5,000 रुपये दिले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर तुम्हाला हा फक्त हप्ता मिळणार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर तुम्हाला हा फक्त हप्ता दिला जाणार आहे। तुम्हाला 2 योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये मिळणार आहेत। एका योजनेच्या माध्यमातून 10,000 आणि दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये असे टोटल 15,000 रुपये मिळणारच आहेत। राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी 2 नव्या योजना सुरू केल्या आहेत। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत आणि त्या कोणत्या अटी शर्यती सुद्धा यांच्या घालण्यात आल्या आहेत, हे फॉर्म कुठे भरायचा आहे, तो कुठे द्यायचा आहे, हे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। आता एक व्हिडिओ इथे लक्षात घ्या, ती योजना म्हणजे पूर्णपणे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे। आता त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे योजना नाही आहेत। फक्त या रेशन कार्डात जे पिवळे किंवा केशरी असेल त्यांनीच तर हा व्हिडिओ नक्कीच पाहत राहा। नक्की तुमच्या नक्की तुमच्या 15,000चा फायदा तुमच्यासाठी होणारच आहे। स्वातंत्र्यानंतर महिलांना सामाजिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी अनेक संविधान अधिकारी दिले आहेत। याशिवाय स्वातंत्र्यानंतर महिलांना सामाजिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी अनेक संविधान अधिकारी दिले आहेत। याशिवाय त्यांच्या अधिकारी स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ही वेगवेगळ्या अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत। या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांच्या आर्थिक स्थितीसाठी सुधारणा करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे नेत आहे। सुप्रभात असं या योजनेचे नाव आहे। सुभद्रा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। सुभद्रा योजनेच्या अंतर्गत सुभद्रा असं या योजनेचे नाव आहे। सुभद्रा योजनेतील सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। सुभद्रा योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला 10,000 रुपयांचेच आर्थिक सहाय्य दिले जात आहे। आता दिले जाणार आहे। यांचे अर्ज आता सुटले आहेत। वर्षाला 2 हप्त्यांच्या माध्यमातून महिलांना 10,000 रुपये रक्कम दिली जात आहे। प्रत्येक हप्त्यांच्या अंतर्गत 5,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। सुभद्रा योजनेत 21 ते 60 वर्षा वयोगटातील महिलांना अर्ज करू शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत SFSS रेशन कार्डामध्ये जोडलेलेच पाहिजे। ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत अशा महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ज्या महिलांची आर्थिक स्थिती मजबूत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच ज्या महिलांना सरकारी कर्मचारी आहेत आणि कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेतला जाणार नाही। जर तुम्ही सुभद्रा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, बँक अकाउंट डिटेल्स, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो, eKYC डॉक्युमेंट्स इत्यादी आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षातून 2दा
प्रत्येक 5,000 रुपये म्हणजेच वर्षातून 10,000 रुपये मिळणार आहेत. ही योजना 2025 ते 28 2029 या कालावधीत राबवली जाणार आहे. या योजनेत महिलांना 5 वर्षात एकूण 50,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेत महिलांना डेबिट कार्ड दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसे करायचे बघा. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना अंगणवाडी केंद्र, ब्लॉक ऑफिस, मोबाईल सेवा केंद्र किंवा जनसेवा केंद्रातून अर्जांसाठी फॉर्म घेऊ शकतात. नंतर अर्ज भरून संबंधित कागदपत्रे लावून सबमिट करायचा, नंतर लाभ मिळू शकतो. त्यानंतर आता दुसरी योजना जी आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी गर्भवती महिला असेल त्यांच्यासाठी आहे. बघा, आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून महिलांच्या खात्यामध्ये येतात 5,000 रुपये. अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात? राज्य अन्न केंद्र सरकारांवतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेची अंमलबजावणी गर्भवती माता, स्तनधारी माता तसेच नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी केले जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतर्फे महिलांना 5,000 रुपयांची मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास संबंधित महिलेचे वय 19 वर्षापेक्षा अधिक असले पाहिजे. योजनेचा लाभ घ्यायचे असल्यास त्यावेळी महिलेला गर्भवती असणं आवश्यक आहे. ज्या महिलांना आवश्यक किंवा खाजगी क्षेत्रात नियमित त्यांना याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ घेतला त्यांनाच याचा फायदा मिळणार नाही. गर्भवती महिलांच्या आधार कार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, गर्भवती महिलेचे पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सिटीझन लॉगिन पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून अर्ज दाखल करा. याशिवाय नागरी सुविधा केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील या योजनेसंदर्भात माहिती उपलब्ध आहे.